चला तर पाहूया त्रिकोणी संख्या 2013 ते 2024 मागील प्रश्नपत्रिकेचा विचार केला असता त्रिकोणी संख्यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आली. तर 2018 त्यानंतर 2017 त्यानंतर 2021, 15, 2016 ही काही प्रश्न आहेत की अनेक वेळा त्रिकोणी संख्या यावर प्रश्न विचारण्यात आली. ही काही प्रश्न आहेत की 15 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 15, 21, 28, 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? त्यानंतर 6, 36, 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर ही सर्व प्रश्न 2013 ते 2024 या दरम्यान अनेक वेळा विचारण्यात आली. अनुक्रमे सर्व प्रश्न आपण आज याच व्हिडिओमध्ये पाहू. त्रिकोणी संख्या हा एक महा-टी-ई-टीचा एक आवडता प्रश्न आहे की तो प्रत्येक वेळी विचारण्यात आला तर आपल्या हातातून सुटता कामा नये. तर सर्वात प्रथम त्रिकोणी संख्या कशी ओळखावी? समजा काही संख्या दिल्या असतील तर यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे कशी ओळखावी? पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. तर त्रिकोणी संख्या कशी ओळखावी हा प्रश्न आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही. पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. तर या संख्या आहेत 2, 3, 4, 5. तर या सर्व संख्या पाया आहेत असे मानू. तर प्रथम पहिली संख्या 2. तर 2 गुणिले त्या पुढील संख्या 3 भागिले 2 बरोबर उत्तर येणारे त्रिकोणी संख्या असेल. म्हणजेच 3 दोन्ही 6 भागिले 2 म्हणजेच 3. तर 3 ही त्रिकोणी संख्या झाली. तर पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढण्यासाठी फक्त हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा की संख्या त्या पुढील संख्या भागिले 2. तरी सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे. तर या सूत्रानुसारच आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येईल. समजा एखादी संख्या 3 दिलेली असेल तर त्या पुढील क्रमाने येणारी संख्या भागिले 2. या ठिकाणी 2 पाया घेतला म्हणून 2, 2 पुढे क्रमाने येणारी संख्या 3 म्हणजेच 2 गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. तर हे सूत्र लक्षात ठेवले तरच तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येईल. तर हा पहिला प्रकार संख्या दिल्या असता पाया काढणे. पहिला प्रकार त्रिकोणी संख्या दिल्या असता पाया काढणे. तर या ठिकाणी 300 ही संख्या दिली आहे आणि आपल्याला पाया माहीत नाही, म्हणून सर्वात प्रथम त्या संख्येची दुप्पट करून घ्या. 300 गुणिले 2 बरोबर 600. तर आता अशी वर्गसंख्या शोधा की ती 600 पेक्षा कमी पण 600च्या एकदम जवळ असली पाहिजे. 24, 20, 22, 25 या सर्व संख्येचे आपण वर्ग करू. 24चा वर्ग 576, 20चा वर्ग 400, 22चा वर्ग 484, 25चा वर्ग 625. तर आता ऑब्झर्वेशन करा की अशी वर्गसंख्या शोधा की ती 600च्या एकदम जवळ असली पाहिजे आणि 600ला कमी परंतु 600च्या एकदम जवळ. तर या ठिकाणी निरीक्षण केले असता 576. तर 576 ही वर्गसंख्या सर्वात जवळ आहे 600च्या, म्हणून त्रिकोणी संख्येचा पाया 24 हे याचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. तर संख्या दिल्या असता पाया काढणे या पद्धतीने तुम्ही काढू शकता. प्रथम दुप्पट करा आणि सर्वात जवळची वर्गसंख्या कोणती या पद्धतीने तुम्ही काढू शकता. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल 24. त्यानंतर पुढील प्रकार 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर पाया 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. तर या अगोदर आपण पाहिले की त्रिकोणी संख्या दिली असता पाया काढणे. तर आता पाया दिले असता त्रिकोणी संख्या काढणे. तर हे एकदम सोपी पद्धत. तर पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 या सूत्राचा तुम्ही या ठिकाणी वापर करा की पाया गुणिले त्या पुढील संख्या क्रमाने येणारी त्या पुढील संख्या भागिले 2 म्हणजे 6 गुणिले त्या पुढील संख्या 7 भागिले 2.
बरोबर 6 सत्ती 42 साती सक्कम 42 म्हणून 42 भागिले 2 बरोबर बे दोन्ही 4 बे एक बे 21. तर त्रिकोणी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 2 21 ही त्रिकोणी संख्या असेल. पाया दिले असता त्रिकोणी संख्या काढणे यासाठी तुम्ही या सूत्राचा वापर करा. पाया गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. अशा पद्धतीने हे गणित सोडवता येईल. त्यानंतर पुढील प्रकार पाहू आपण. 28 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिच्या पुढील क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल? पर्याय क्रमांक 1 36, पर्याय क्रमांक 2 45, पर्याय क्रमांक 3 55, पर्याय क्रमांक 4 66. 28 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिच्या पुढील क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर प्रथम 28 या संख्येची दुप्पट करा असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्रथम 28 या संख्येची दुप्पट करा. 28 गुणिले 2 बरोबर 56. तर आता अशी वर्गसंख्या शोधा की ती 56 पेक्षा लहान आणि 56च्या एकदम जवळ असली पाहिजे. तर अशी वर्गसंख्या शोधा. कोणती येईल? तर 56च्या एकदम जवळ असलेली वर्गसंख्या ही 49 ही असेल. 49 म्हणून 49चे वर्गमूळ येईल 7. प्रश्नामध्ये आपल्याला पुढील क्रमाने असे विचारण्यात आले तर पुढील क्रमाने म्हटल्यानंतर 1 प्लस करा. मागील क्रमाने म्हटले असेल तर 1 मायनस करा. म्हणून पुढील क्रमाने 1 प्लस म्हणजेच पाया झाला 8. तर पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 हे आपले सूत्र आहे. म्हणून पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 म्हणून 8 नम 72 भागिले 2 बरोबर 6 उरला 1 सख 12 म्हणून ती त्रिकोणी संख्या 36 पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर येईल. तर ती त्रिकोणी संख्या 36 झाली पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. तर फक्त तुम्ही या ठिकाणी दुप्पट करणे आणि सूत्र पाया गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2 हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न 36 ही एक त्रिकोणी संख्या आहे तर तिच्या आधीची क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती? 36ची दुप्पट करा. 36 गुणिले 2 बरोबर 72. तर अशी वर्गसंख्या शोधा की ती एकदम 72च्या जवळ असली पाहिजे. तर अशी वर्गसंख्या कोणती? तर 72च्या लहान आणि जवळ 64 म्हणून 64चे वर्गमूळ येईल 8. तर या ठिकाणी प्रश्नात असे विचारण्यात आले की आधीची क्रमाने म्हणून क्रमानेच 8 मधून 1 वजा करा. 8 वजा 1 बरोबर 7. तर 7 हा पाया झाला पाया. म्हणून पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 हे आपले सूत्र. 7 गुणिले 8 भागिले 2. तर 8 सती 56 भागिले 2 बे दोन्ही 4 आणि 82 16. तर 28 पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असेल 28. तर एकदम सोपी पद्धत पाया काढणे आणि सूत्र. पुढील प्रश्न 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? तर प्रथम 36ची दुप्पट करा. 36 गुणिले 2 बरोबर 72. 72 या संख्येच्या अशी वर्गसंख्या शोधा की ती 72च्या एकदम जवळ असली पाहिजे. म्हणजे 64. मग 64चे वर्गमूळ येईल 8. तर या ठिकाणी आपल्याला क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारला. म्हणून क्रमाने येणारी 5वी म्हणजेच +5 बरोबर 13 हा पाया झाला. 13 पाया. तर पाया गुणिले त्या पुढील संख्या म्हणजे 14 भागिले 2 हे आपले सूत्र. पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2 म्हणजे बे एक बे सत्ती 14. तर 13 सत्ती 91. 13 सत्ती 91. तर 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या ही 91 असेल. पर्याय क्रमांक 4 91 हे आपले उत्तर येईल. त्यानंतर पुढील प्रश्न 36 त्रिकोणी संख्येच्या क्रमाने आधीची येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती?
तर पुढील येणारी असाही प्रश्न येऊ शकतो आणि आधीची येणारी असाही. म्हणून 36 या त्रिकोणी संख्येच्या क्रमाने आधीची येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? 36ची दुप्पट करा. 36 गुणिले 2 72. तर 72च्या एकदम जवळ असलेली वर्गसंख्या म्हणजे 64. 64चे वर्गमूळ येईल 8. आता प्रश्नामध्ये आपल्याला क्रमाने आधीची येणारी 5वी त्रिकोणी संख्या आधीची येणारी म्हणून या ठिकाणी मायनस करा. नंतर म्हणल्यानंतर प्लस आधीची येणारी म्हणून मायनस. म्हणून 8 वजा 5 बरोबर 3. तर 3 हा पाया झाला म्हणून पाया गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. तर 3 चोक 12 भागिले 2 बेसख 12. तर 6 त्रिकोणी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 1 6. तर आधीची येणारी 5वी त्रिकोणी संख्या ही 6 असेल. तर TETला विचारलेली आपण गणिते पाहू की 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर पाया विचारला या ठिकाणी 2018ला. त्यानंतर पुढील प्रश्न 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या या ठिकाणी सुद्धा पाया विचारला. त्यानंतर 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? या ठिकाणी सुद्धा 2021ला पाया विचारला. तर त्रिकोणी संख्या दिल्यानंतर पाया विचारला असेल तर संख्येची दुप्पट करायला तुम्ही विसरू नका की त्या संख्येची अगोदर दुप्पट करत जा. म्हणून त्रिकोणी संख्या दिली आणि पाया विचारला तर प्रथम या संख्येची दुप्पट करा. आता 15 या त्रिकोणी संख्यानंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणून 15ची दुप्पट केली असता येईल 30. म्हणून अशी वर्गसंख्या शोधा की 30च्या एकदम जवळ असली पाहिजे आणि लहान. मग ती कोणती आहे? तर 25 ही वर्गसंख्या आहे 25. म्हणून 25चे वर्गमूळ येईल 5. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये 5व्या त्रिकोणी संख्येचा असा 2018ला प्रश्न विचारण्यात आला होता. 5व्या म्हणून आलेल्या पायामध्ये 5 मिक्स करा. या पुढील म्हटले म्हणून 5, मागील म्हटले असेल तर वजा म्हणून 5 अधिक 5 होतात 10. तर या प्रश्नाचे उत्तर 10 येईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही पाया या सर्व प्रश्नाचा पाया तुम्ही याच पद्धतीने काढू शकता. तर एखादे पुन्हा आपण उदाहरण पाहू. प्रश्न क्रमांक 2 2017 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला. तर 21 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणून 21ची दुप्पट करा. 21 दोन्ही 42. 42च्या जवळ असलेली वर्गसंख्या 36. 36चे वर्गमूळ 6. तर 7व्या संख्येचा पाया म्हणून +7 करा. 7 + 6 येतील 13. तर 13 हा या संख्येचा पाया असेल म्हणून उत्तर येईल 13. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व गणिते सोडवू शकता. पाया विचारला असता एकदम सोपी पद्धत. त्यानंतर आता त्रिकोणी संख्या कशी ओळखावी? तर प्रश्न क्रमांक 4 आणि 5 असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की त्रिकोणी संख्या कशी ओळखावी? त्रिकोणी संख्या कशी ओळखावी? त्रिकोणी संख्या ओळखणे. प्रश्न क्रमांक 5 पहा तुम्ही की 6, 36, 66 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? 136. तर प्रथम आपण 6 घेऊ. 6ची दुप्पट करा. दुप्पट करायला मात्र विसरू नका. 6ची दुप्पट 12. तर 12 या संख्येचे असे अवयव पाडा की ती 2 क्रमगत संख्येचा गुणाकार हा 12 आला पाहिजे. म्हणून 4 त्रिकम 12. म्हणून संख्येची दुप्पट केल्यानंतर तो क्रमगत संख्येचा गुणाकार येत असेल तर ती त्रिकोणी संख्या हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय की त्या संख्येची दुप्पट केली असता असे अवयव पाडा की ते अवयव हे 2 क्रमगत संख्येचे गुणाकार आले पाहिजे. आता पुढील अजून एक उदाहरण पाहू आपण की 36 गुणिले 2 72. मग 72 हे 8 9 72. 8 आणि 9 या सुद्धा 2 क्रमगत संख्या आहेत म्हणून 72 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे 8 आणि 9. तर त्रिकोणी संख्या अशा पद्धतीने ओळखता येईल की त्या संख्येची दुप्पट केली असता जो काही
गुणाकार येतो तो गुणाकार क्रमगत संख्येचाच आला पाहिजे, तर अशा संख्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर 8 नंग 72 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या या ओळखता येतील. तर असे काही हे सुद्धा उदाहरण होती मागील टी-ई-टी परीक्षेमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व गणिते सोडवू शकता.